DINK ड्युअल इन्कम नो किड्स ते फॅमिली प्लॅनिंग. नवीन जन्माला आलेल्या अर्भकाला किंवा बाळाला 18व्या वर्षापर्यंत त्याचं संगोपन करण्यासाठी जो खर्च येणार आहे तो खर्च आई वडिलांना झेपवेल की नाही झेपवणार या भीतीपोटी ह्या संकल्पनेची सुरुवात झाली होती. तर ते एक मातृत्व आहे. खऱ्या अर्थात निसर्गानं हा दिलेलं वरदान आहे, स्त्रीला दिलेलं वरदान आहे. ज्या पद्धतीनं जमिनीमध्ये आपण सीड पेरतो आणि त्या बीजातून आपल्याला आणि पानं, फळं, फुलं किंवा झाड एक तयार होतं, हा नेचरचा भाग आहे, निसर्ग चक्राचा हा भाग आहे. तर का फोकस करून 9 महिन्यांचा अवधी देऊन जर का छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व घडवत असतील आणि अवघ्या 400 वर्षानंतरही आज त्या आईचं नाव एवढ्या आदरानं आणि एवढ्या रिस्पेक्टनं घेतलं जातं, ती मेल्यानंतरही आई आज जिवंत आहे. कशामुळे? तर त्या एका 9 महिन्यांच्या इन्व्हेस्टमेंट. नमस्कार मित्रांनो, मी शुभम कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो का कोणास ठाऊकच्या नवीन पॉडकास्ट सिरीजमध्ये. तर माणसाचं आयुष्य एका छानशा प्रवासासारखं असतं. जेव्हा आपण प्रवासाला जायचं असं ठरवतो तेव्हा प्रवासाच्या आधीची काही तयारी, प्रवासाला जातानाच्या काही येणाऱ्या अडीअडचणी, त्यात होणाऱ्या काही गमती जमती, हे सगळं कसं अगदी आपोआप घडत जातं. माणसाचं आयुष्यही तसंच काहीच आहे. प्रत्येक जण आपल्या आयुष्याची स्वतःची एक गोष्ट लिहित असतो. लिहिताना पुढे काय होईल, आपल्या आयुष्यात पुढे कुठला टप्पा येणार आहे, कसं त्याला सिक्युअर करायचं, असं प्रत्येकाच्या मनात एक धाकधूक असते. आणि जसं की ड्रायव्हर गाडी चालवताना रस्त्यावरती वळण आला की एक हॉर्न देतो, तसं प्रत्येक जण आपल्या आयुष्यातही काही पूर्वतयारी घेत असतो, काही काळजी घेत असतो, काही प्रयत्न करतो की पुढचं आपलं फ्युचर सेफ व्हावं. जो त्या टप्प्यात असेल त्या टप्प्याच्या पुढचा टप्पा काय येणार आहे ह्याचा विचार प्रत्येकाच्या मनात असतो. तर हे करत असताना आम्हाला सुचलं की आपल्या पॉडकास्ट सिरीजचं नाव वळणावरचा हॉर्नच ठेवायचं का. आणि या वळणावरच्या हॉर्न असं नाव दिल्यानंतर मनुष्य जन्माचा प्रवास जिथून सुरू होतो ते म्हणजे जन्म देणाऱ्या आईबाबांपासून. 2 मनं जुळतात, प्रेम होतं आणि सुरू होतो तो एका नवीन गर्भाला किंवा नवीन जीवाला आकार देण्याचा एक सुंदर लोभस प्रवास. आणि या प्रवासात याविषयी बोलण्यासाठी आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आले, जे गेले बरेच वर्ष हिप्नोथेरपीची प्रॅक्टिस करत असताना त्यांनी गर्भसंस्काराचा विडा उचलून गर्भसंस्काराची व्याख्या आपल्या भारतीय महिलांना पुन्हा एकदा पटवून देण्याचा विडा उचललाय. असे लाईफ कोच आणि गर्भसंस्कार चॅलेंजचे सर्वेसर्वा डॉक्टर विष्णू माने सर आज आपल्यासोबत आहेत. सर, वेळात वेळ काढून आपण इथे आलात, आपण आज या विषयावरती बोलायला तयार झालात, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. कसं वाटतंय सर इथे येऊन? खूप छान वाटलं. आणि खरं तर हा विषय आज काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं, त्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद. थँक्यू सर. तर सर, आजचा आपला जो विषय आहे तो विषय असा आहे, DINK ड्युअल इन्कम नो किड्स ते फॅमिली प्लॅनिंग. तर ड्युअल इन्कम नो किड्स ही एक सध्या सोशल मीडियावरती परत चर्चेत आलेली एक टर्म आहे. खरं तर 1980 साली अमेरिकेत नवीन जन्माला आलेल्या अर्भकाला किंवा बाळाला 18व्या वर्षापर्यंत त्याचं संगोपन करण्यासाठी जो खर्च येणार आहे तो खर्च आई वडिलांना झेपवेल की नाही झेपवणार या भीतीपोटी ह्या संकल्पनेची सुरुवात झाली होती. तर आज वेस्टर्न कल्चर अंमलात आणू पाहणाऱ्या भारतीय जोडप्यांना देखील याबद्दल खूप एक ट्रेंड तयार झालाय, खूप एक क्रेज त्यांच्या मनात येत आहे की ड्युअल इन्कम बट नो किड्स, आपण खूप छान आयुष्य जगू शकतो. तर या आर्थिक भीतीला बळी पडून लोक थोडंसं DINK माइंडसेटची बनली आहेत. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं तर स्त्रीचं आयुष्य मातृत्वाशिवाय अपूर्ण आहे. आणि त्यामुळे जरी ही कन्सेप्ट येत असतील तरी सुद्धा आजच्या युगामध्ये सुद्धा प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक कपल्सला वाटत असतं की अपत्य हे असायला हवं. अपत्य फक्त येणारा म्हातारपणाची काठी किंवा वंशाचा दिवा म्हणून नाही, तर ते एक मातृत्व आहे. खऱ्या अर्थात निसर्गानं हा दिलेलं वरदान आहे, स्त्रीला दिलेलं वरदान आहे. ज्या पद्धतीनं जमिनीमध्ये आपण सीड पेरतो आणि त्या बीजातून आपल्याला आणि पानं, फळं, फुलं किंवा झाड एक तयार होतं, हा नेचरचा भाग आहे, निसर्ग चक्राचा हा भाग आहे. त्यामुळे अशा प्रकारचे काही छोटेसे कन्सेप्ट येतात आणि ते मरूनही जातात. नाही, त्याला फारसं काही व्हॅल्यू द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही. आणि भारतामध्ये विशेषतः या विषयाला फारशी व्हॅल्यू दिली जाणार नाही.
आणि देऊ पण नाही. कारण स्त्री खऱ्या अर्थानं म्हणजे स्त्रीचं आयुष्यच बाळाला जन्म दिल्यानंतर परिपूर्ण होतं. त्यामुळे बाळ हा त्या स्त्रीच्या आयुष्याचा एक घटक आहे. फक्त प्रेग्नन्सी 9 महिन्यांची जरी असली तरी बाळ आणि त्या बाळाचा जन्म हा आयुष्य परिपूर्ण करणारा असा हा अनुभव असतो. आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीला तो अनुभव घ्यायचा असतो. प्रत्येक स्त्रीला मातृत्व हे हवंच असतं. आता काय झालं की ह्या IT च्या युगामध्ये, मॉडर्न कल्चरमध्ये ज्या काही अशा काही गोष्टी येतात आणि बरेचदा हे लोक फॉलो करायचा प्रयत्न करतात. पण खऱ्या अर्थानं असं फॉलो करणारा किंवा असा विचार करणाऱ्या प्रत्येक कपलनं फायनली स्वतःला एक प्रश्न विचारावा की जर मातृत्व नसेल तर आयुष्याला फुल स्टॉप आहे का? कारण ही जर्नी मग इथेच थांबवतोय का? किंवा निसर्ग चक्र आपण इथेच थांबवणार आहोत का? तर नाही. खऱ्या अर्थानं पूर्वीच्या काळाला 10-12 बाळांना जन्म दिला जायचा. आता ती संख्या कमी झाली, 2 वरती आली किंवा अगदी 1 वरती आली. सो हे कुठेतरी वारसा, म्हणजे मी म्हणत नाही की तुमच्या जातीचा, धर्माचा किंवा कुटुंबाचा, बल्कि निसर्गाचा वारसा पुढे चालला गेला पाहिजे. आणि त्यासाठी बाळाला जन्म द्यायलाच हवा. आणि भारतातल्या महिला तरी निश्चित त्याचा आग्रह धरतील असं मला वाटतं. अगदी मान्य आहे सर मला. म्हणजे भारतामध्ये, आपल्या इंडियन कल्चरमध्ये, सोसायटीमध्ये मातृत्व ही एक खूप नाजूक आणि आयुष्याला परिपूर्ण करणारी कॉन्सेप्ट आहे. मग ते आईचं मातृत्व झालं, वडिलाचं ते जे पितृत्व आहे, त्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पण अडचण अशी आहे सर की वेस्टर्न कल्चरकडे बघतायत लोक आज, आणि प्रत्येकाला ते फ्रीडम, फायनान्शियल फ्रीडम असो, बाहेर फिरायचंय लोकांना, मग त्यांना असं वाटायला लागलंय की कुठेतरी एक आडकाठी येईल का बाळ झाल्यानंतर. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जसं तुम्ही मातृत्व म्हणाला, मातृत्वाची भावना काय आहे हे आजच्या जेनझी कल्चर मधल्या 20, 22, 25 वर्षाच्या मुलीला कळेलच हे मला थोडंसं डाऊटफुल वाटतंय. म्हणजे मला ते समजत नाहीये अजून पण की त्यांच्यापर्यंत ती कॉन्सेप्ट कशी. तुमचं फॅमिली सोबत राहताय, तुमच्या घरात आजी आहे, तुमच्या घरात आई वडिलांसोबत राहतायत, तर हाय चान्सेस आहेत तिथे की तुम्हाला एक मातृत्व काय असतं ती कॉन्सेप्ट कळेल. पण जे लोक 18व्या वर्षी घरातून बाहेर पडतायत, अगदी 10वी झाल्या झाल्या हॉस्टेलला जाऊन राहतायत, त्या मुलीला मातृत्वाची भावना कळणार कशी? ती माझ्या समोरची म्हणजे एक जेव्हा मी विचार करतो खंत आहे. हा, तुम्हाला काय प्रश्न अगदी जेन्युइन आहे. ज्या पद्धतीनं आजची पिढी बदलते किंवा जनजीचं हे जे काही जनरेशन आहे हे बदलतंय, पण या जनरेशनला मला वाटतं की एज्युकेशनचा, या पद्धतीचं एज्युकेशन देण्याची गरज आहे. आज जरी आपण वेस्टर्न कल्चर म्हटलो, ज्या काही टेम्पररी आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी आपण उपभोगतोय, त्या गोष्टींच्या पलीकडेही जसं एखाद्या व्यसनातनं एखाद्या व्यक्तीला एखादा आनंद मिळतो, मला वाटतं की त्याच्याही पेक्षाचा मोठा आनंद या मातृत्वाच्या या क्षणांमध्ये असतो. कारण विचार जर केला तर ते येणारं लहान बाळ, त्याची लागणारी चाहूल आणि त्यानंतर घरातलं बदलणारं वातावरण, जेव्हा लहान बाळ घरी येतं त्यानंतर घरातलं बदललेलं ते वातावरण आणि त्या लहान बाळाच्या माध्यमातून घरामध्ये निर्माण झालेला आनंद, हा आनंद त्या व्यसनाच्या किंवा त्या फ्रीडमच्या मिळणाऱ्या आनंदापेक्षाही मोठा आहे. आणि हा जेव्हा कळेल, लोकांपर्यंत हा पोचेल, तेव्हा निश्चित लोकांचं मत परिवर्तन झालेलं असेल. दिस इज फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, जिथे तुम्ही म्हटलात की आई किंवा कुटुंब म्हणून जो काही त्या आई वडिलांकडनं त्या बाळाला मिळणारं डायरेक्शन्स आहेत किंवा दिशा आहेत, तर त्याच्यातही एक आनंद आहे. तोही आनंद देण्यात म्हणजे शेअरिंग मध्ये केअरिंग असतं. बरोबर. सो तो जो आनंद आहे, तो आनंद ज्या वेळेला या पालकांना किंवा अशा विचार करणाऱ्या लोकांना मिळेल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांचा स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल. आज तुम्ही म्हटलात की मुलं झाल्यानंतर कुठेतरी रिस्ट्रिक्शन्स येत आहेत, प्रॉब्लेम्स येत आहेत, फिरायला जाता येत नाही किंवा अनेक, त्याच्यावर त्या सोल्युशन्स आहेत. असं नाहीये की रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्या मुलाला घेऊन सेलिब्रेट करायला हरकत काय? पूर्वीचा एक काळ होता की ज्या वेळच्या त्या पिढीकडे, म्हणजे जसं आता माझे वडील होते किंवा आपले आई वडील जे होते, त्या जनरेशनमध्ये असं होतं की एक घर आयुष्यात बांधणं म्हणजे फार मुश्किल. अगदी म्हणजे असं म्हटलं जायचं की घर बांधून पाहावं, विहीर काढून पाहावी किंवा लग्न. बरोबर. तर आयुष्यात एक घर बांधणं सुद्धा शक्य नव्हतं. पण आत्ताची जी आपली जनरेशन आहे
जग संपूर्ण बाजारपेठ बनलेलं आहे, व्यापारासाठी खुली झालेलं आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून संपूर्ण जगभर आपण बाजार करू शकतो. तर आजच्या आपल्या पिढीकडे पैसा हा प्रॉब्लेम नाहीये. पूर्वीच्या पिढीला पैसे हा खूप मोठा प्रॉब्लेम होता. त्यामुळे हवी ती लाईफस्टाईल जगता येत नव्हती. म्हणजे मुलांमुळे जगता येत नव्हती असं नाही. आज जर म्हणजे त्यांच्याकडे पैसे नसताना सुद्धा 10-12 अपत्य असायचे. आज त्या मानानं पाहिलं तर एक नाही तर 2-2, 3-3 घर आहेत, प्रॉपर्टीज आहेत, बँक बॅलन्स आहे, आर्थिक सुबत्ता चांगली आलेली आहे, घरात गाडी आहे, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. धनसंपदा किंवा एक समृद्ध आजची पिढी झालेली आहे ज्यांनी भरपूर काही कमवलेलं आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला फार काही कमवायला पाहिजे असं नाहीये, कमवून ठेवायलाच पाहिजे असं नाहीये. त्यामुळे येणारं बाळ हे तशा अर्थानं बर्डन नाहीये. मला वाटतं की आपल्या पिढीत जेव्हा 10-12 बालांना जन्म दिला जायचा, आपल्या आई वडिलांनी जेव्हा आपल्याला जन्म दिला त्यावेळी कदाचित पालकांनी असा विचार केला असता तर ते रास्त होतं असं मी म्हणेन. कारण त्यावेळेला पैशांची कमतरता होती किंवा अनेक गोष्टींच्या अडचणी होत्या. त्यामुळे अपत्याला सांभाळणं म्हणजे ती एक फार मोठी तारेवरची कसरत आहे. हा तो काळ होता, आजचा काळ नाहीये. त्यामुळे विनाकारण अशा प्रकारची भीती आजच्या पालकांनी किंवा या जनरेशनने मनात बाळगण्याची गरज नाही. अगदी बरोबर आहे. कारण ते जोपर्यंत त्यांना ती भीती मनातून जात नाही तोपर्यंत ह्या गोष्टींचे निर्णय घेणं थोडंसं अवघड होतं. एक्झॅक्टली. तुम्ही जसं अमेरिकेतलं उदाहरण दिलं की अमेरिकेमध्ये बाबा त्या जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंत सांभाळण्याची, आज मी म्हणतो काय गरज काय. आज या एआयच्या जमान्यामध्ये सर्वसाधारण 12वीला 11वीला असणारा विद्यार्थी सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून चांगला अर्निंग करतोय. म्हणजे खरं तर पैसे हा प्रॉब्लेम नाहीच आहे आजकाल. या येणाऱ्या पिढीकडे सुद्धा ही ऍडव्हान्स जनरेशन आहे, ऍडव्हान्स पिढी आहे आणि त्यांच्याकडे चांगले स्किल्स आतापासून डेव्हलप होत आहेत. म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून, ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून जगातलं ज्ञान तुम्हाला घर बसल्या आता मिळायला लागलेलं आहे. त्यामुळे स्किलफुल लोकांची संख्या आता वाढायला लागलेली आहे. पूर्वीच्या काळी स्किलफुल नसायचे, कमवणारा एक आणि बसून खाणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती आणि त्यामुळे ती परिस्थिती होती. त्यावेळच्या परिस्थितीत हा विचार करणं रास्त होतं. आता हा विचार करणं योग्य नाहीये आणि करायची गरजही नाहीये. म्हणजे तुम्ही जन्माला घातल्यानंतर ते बाळ फार कमी कालावधीत स्वतःच्या पायावरती उभं राहणार आहे. त्यामुळे असं नाहीये की तुम्ही सपोर्ट दिला, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्या तरच ते उभे राहील. आज सामाजिक संस्था CSRच्या सारख्या कन्सेप्ट मधून सुद्धा, गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सुद्धा अशा काही चांगल्या स्कीम राबवल्या जात आहेत की येणारी पिढी ही अजून चांगली बनणार आहे. त्यामुळे तशी येणारं अपत्य ही तुमची जबाबदारी आहे किंवा तुमच्यासाठी अडथळा आहे हे आता अजिबात राहिलेलं नाही. त्यामुळे आज या जनरेशन मधल्या पिढीने, त्या म्हणजे कपल्सनी हा विचार अजिबात करू नये असं मला वाटतं. अगदी बरोबर सर. फायनान्शियल फ्रीडम हा एक भाग झाला. बरोबर. ते वगळता आणखी बरेच गोष्टी समोर येतात. जसं की कपल्समध्ये एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग हा एक मोठा मुद्दा असतो. विश्वास तर आहे माझ्या पार्टनरवर, खूप विश्वास आहे, प्रेमही आहे, पण मतभेद आहेत. एकाला वाटतं, आईला वाटतं की आत्ता मी बरोबर तयार नाहीये, वडिलांना म्हणजे बायकोला वाटतं, नवऱ्याला वाटतं की मी तयार आहे, मला बाळ हवंय. तर हा जो मतभेद आहे वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकतो, पण एक मतभेद आहे, प्रत्येकाचं एक मत आहे. ते जुळून आणण्यासाठी किंवा त्यांचं ते जे कॉन्व्हर्सेशन आहे तो सुसंवाद होण्यासाठी, जसं त्यांचं रिलेशनशिप खूप स्ट्रॉंग आहे पण त्या पर्टिक्युलर मुद्द्यावरती मतभेद आहेत, तर त्यांना काय सल्ला द्याल? त्यांनी आपापसात कसं हा प्रॉब्लेम? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. पहिली गोष्ट, जसं तुम्ही विचारलं की दोघांमध्ये मतभेद आहेत, माझं नेहमीच एक मत आहे की मानव प्राणी हा एकटा कधीच राहू शकत नाही, तो समाजामध्ये किंवा ग्रुपमध्ये राहणार आहे. आज LKG पासून PhD पर्यंतच आपली एज्युकेशन सिस्टीम पाहिली तर या संपूर्ण एज्युकेशन सिस्टीम मध्ये कुठेही रिलेशन्स कसे चांगले बनवायचे याच्यावरती कुठेही शिकवलं जात नाहीये. आपण लग्न करून 2 स्वतंत्र व्यक्तिमत्व एकत्रित जबरदस्तीने, मी म्हणतो, बांधले जातात. दोघांची मतं वेगळी आहेत, दोघांची मनं वेगळी आहेत आणि त्यांना दोघांना एकमेकांसाठी कसं जगता येईल हा कन्सेप्ट नाही शिकवला जात आहे. आणि त्यामुळे कुठेतरी माणसातला असणारा हा मतभेद आहे आणि म्हणून रिलेशन्स आज तुटताना आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर या प्रश्नाला पुढे घेऊन जाईल की कसं एक येणारं बाळ सुद्धा ह्या दोघांना एकत्रित बांधण्याचं काम करत असतं आणि त्यामुळे येणारा हा जो काही पती पत्नी आहेत ह्या दोघांना एकत्रित कोण आणतं तर हे बाळ आणू शकतं, येणारं बाळ आणू शकतं. कसं तर सर्वसाधारण लग्न झाल्यानंतर पती पत्नी कदाचित शरीराने एकत्रित येतात पण एका गोल किंवा एका ध्येयाने एकत्रित येणारे पती पत्नी नाहीयेत आणि त्यांच्याकडे ते गोल नसल्यामुळे हे वादविवाद आणि प्रॉब्लेम वाढायला लागतात. आमच्याकडे गर्भसंस्कारांसाठी एक महिला होती,
म्हणजे हजारो महिला जोडल्या जातात. एक किस्सा होता. स्वाती नावाच्या एक मॅडम होत्या, तर त्यांनी सांगितलं की सर, मला लग्न करण्याबाबतीत असं काही माझं फारसं मी आग्रही नव्हते, बट आता घरचे मागे लागलेले, जबरदस्ती थोडंसं माझ्यावरती केली गेली की नाही तुला लग्न करायचंच आहे. बरं, आता अशा जबरदस्तीमध्ये मी सांगितले ठीक आहे, जे येईल ते मी करायला तयार आहे. आणि मग माझी इच्छा नसतानाही माझ्या मनाच्या विरोधात माझं लग्न केलं गेलं. आता लग्न झालं, लग्न झाल्यानंतर सुद्धा काही एक्सपेक्टेशन थांबत नाहीत. पुन्हा आई वडिलांच्या एक्सपेक्टेशन, सासू सासऱ्यांचे एक्सपेक्टेशन की बाळ झालं पाहिजे. बरोबर. म्हणजे माझा त्या लग्नाला विरोध असताना लग्न झालं, लग्न झाल्यानंतरही माझं काही लग्नामध्ये असं किंवा त्या पतीबरोबर असं काही फार रिलेशन चांगले होतं असं नाही. मनात माझ्या ते होतंच की मला माझं करिअर करायचंय, हे करायचंय, ते करायचं, आणि जबरदस्ती मग हे लग्न झालेलं होतं. नवऱ्याबरोबर फारसं काही पटत होतं असं नाही. आईवडिलांबद्दल बरोबर राग निर्माण झालेला होता, आणि तेवढ्यात ह्या सगळ्यांची एक्सपेक्टेशन्स होती की आई झालं पाहिजे. मग अशा कंडिशनमध्ये सगळ्यांच्या एक्सपेक्टेशन्स म्हणून पुन्हा कन्सिव्ह झाले. कन्सिव्ह झाल्यानंतर सुद्धा त्या गर्भातल्या बाळाबरोबर माझी शून्य अटॅचमेंट होती. बट ज्या दिवशी त्यांनी माझा कार्यशाळा पाहिली आणि कार्यशाळेमध्ये पर्पज शोधण्याच्या बद्दल काही ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात, आणि ते जेव्हा केलं त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या म्हणतात की माझं आयुष्य बदललं. का तर कालपर्यंत गर्भात वाढणाऱ्या माझ्या स्वतःच्या बाळाबरोबर माझी अटॅचमेंट नव्हती, पण जेव्हा मी तुमची कार्यशाळा अटेंड केली त्यानंतर माझ्या विचारांमध्ये एवढं परिवर्तन झालं की आज मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या बाळाला किंवा माझ्या संपूर्ण कुटुंबाला एक क्षणभरही मी आता विसरत नाही. ही कार्यशाळा अटेंड केल्यानंतर त्या महिलेचे उद्गार होते की सर, नवऱ्याला असं वाटतं की तू कालचीच स्वाती आहेस का? म्हणजे मला विश्वास पटत नाही, एवढं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला आपण म्हणतो. सो एक गोष्ट तुमच्या आयुष्यात तुमचं आयुष्य बदलू शकते. बरोबर. ती एक गोष्ट महत्वाची आहे. आणि मला वाटतं की जे आजचे होणारे कपल्स आहेत, म्हणजे होणारे आई बाबा आहेत किंवा एकत्रित आलेले हे हजबंड वाईफ आपण म्हणतो, तर हे जे आहेत यांच्या आयुष्याला सुद्धा बाळ हे नवसंजीवनी देऊ शकतं. फक्त बघण्याचा, या मातृत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर का आजच्या ह्या कपल्सनी बदलला तर मला वाटतं खूप मोठा आयुष्यात बदल होऊ शकतो. पर्पज हवा, पर्पज सापडला पाहिजे, आणि त्यातून खूप गोष्टी खूप लोकांसाठी, खूप कपल्ससाठी सोप्या होतील. तुमच्या कार्यशाळेबद्दल ऐकून पण खूप छान वाटतंय. आणि तर सर, जे तुम्ही म्हणालात आता की पर्पज शोधला गेला पाहिजे, पर्पजला धरून एक प्रश्न आहे. करिअर हे पण हा पण एक पर्पज आहे आयुष्याचा, बरोबर आहे? प्रत्येक मुलीला किंवा प्रत्येक मुलाला आज खूप उंची गाठायची आहे करिअरमध्ये, ते त्यांचं पर्पज आहे. तो त्यांच्या आयुष्याचा पर्पज ड्रिव्हन फोर्स इज करिअर. मग अशा लोकांना वाटतं की माझं करिअर इज माय आत्ताची प्रायोरिटी, खूप आत्ता माझ्यासाठी P0 करिअर आहे. तर त्यांना मातृत्व किंवा पॅरेंटिंग ह्यामध्ये पर्पज कसं सापडणार सर? खूप खूप चांगला प्रश्न आहे पुन्हा एकदा. कारण खरं तर करिअर म्हणजे नेमकं काय, मला हा प्रश्न पडतो. पैसे, भरपूर सारे पैसे म्हणजे करिअर आहे का? नाहीये. मग करिअरचा अर्थ अशा विचार करणाऱ्या प्रत्येकानं स्वतःला विचारावा की करिअर म्हणजे नेमकं काय असतं. मला असं वाटतं की जेव्हा आईवडील होतो, बाळाला जन्म देतो, तेव्हा सुद्धा एक उत्कृष्ट करिअर घडवता येतं. बरोबर. 400 वर्षापूर्वी एक आई एक पर्पज शोधते, 9 महिन्यांच्या जर्नीमध्ये, प्रेग्नन्सीमध्ये प्रयास आणि परिश्रम करते, आणि जागरूकपणे परिश्रम करून एक असं व्यक्तिमत्व घडवतंय, जे व्यक्तिमत्व 400 वर्षापूर्वी अवघ्या वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करतात, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जर का फोकस करून 9 महिन्यांचा अवधी देऊन जर का छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व घडवत असतील, आणि अवघ्या 400 वर्षानंतरही आज त्या आईचं नाव एवढ्या आदरानं आणि एवढ्या रिस्पेक्टनं घेतलं जातं, ती मेल्यानंतरही आई आज जिवंत आहे. कशामुळे? तर त्या एका 9 महिन्यांच्या इन्व्हेस्टमेंटमुळे. मग मला वाटतं की अशा प्रत्येक कपलला हे असं करिअर करण्याची संधी आहे. करिअर जे आपण म्हणतो ना, तर खरं तर ही सुद्धा एक करिअर करण्याची संधी आहे. आज अशा एकत्रित आलेल्या ह्या पती पत्नींनी जर का असा 9 महिन्यांसाठी आपल्या त्या बाळासाठी जर का फोकस केला आणि एक चांगलं उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडवण्यासाठी जर का त्या स्त्रीनं किंवा त्या पित्यानं जर ह्या वेळेची इन्व्हेस्टमेंट केली, तर मला वाटतं की पुढचे 400 वर्षी ही आई जिवंत राहणार आहे. मग याच्यापेक्षा मोठं कर्तृत्व किंवा करिअर असू शकत नाही असं मला वाटतं. बरोबर आहे सर. राष्ट्रमाता जिजाऊंपेक्षा मोठं उद्दिष्ट कुणाचं असू शकतं? तसं करिअर, तसं एवढं मोठं करिअर करण्याची संधी आज या सगळ्या महिलांसमोर आहे. जसं मी सांगितलं की आर्थिक चिंता हा काय आता मोठा भाग राहिलेला नाही.
म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी सांगत असतो की आजच्या युगात सगळ्यात सोपं काय असेल तर पैसे कमवणं सर्वात सोपं आहे. फार अवघड नाहीये. जगाची बाजारपेठ तुमच्यासाठी ओपन आहे. तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन कोणत्याही पद्धतीनं थोडंसं तुमचं डोकं चालवलं तर तुम्हाला इझी मनी कमवता येणं शक्य आहे. पॅसिव्ह इन्कम करता येणं शक्य आहे. पैशांसाठी आज माणसाला काम करायची गरज नाही. तो पॅसिव्हली अर्न करता येतो. खऱ्या अर्थानं माणूस हा आयुष्य जगायला आलेला आहे आणि ते जगलं पाहिजे. आयुष्याचा ही जी काही सायकल आहे नेचरनं, म्हणजे लहानपण, जन्म ते मृत्यू, हे जी काही पूर्ण सायकल आहे, या सायकलमध्ये प्रत्येक त्या वळणावरती, तुम्ही जो वळणावरचा हॉर्न म्हणलात ना, तर त्या प्रत्येक वळणावरती सेलिब्रेशन करता येणं शक्य आहे. आपण विनाकारण चिंतांचा किंवा प्रॉब्लेमचा विचार का करतो मला हेच समजत नाही. सो आयुष्य सुंदर आहे. या सुंदर आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आर द पार्ट ऑफ लाईफ, ते तर असणारच आहे. बरोबर. मग प्रॉब्लेमचा कशाला जिक्र करायचा? जिक्र करायचाच तर चांगल्या गोष्टींचा करा, पॉझिटिव्हिटीचा करा, सेलिब्रेशनचा करा आणि येणाऱ्या त्या प्रत्येक गोष्टीला सेलिब्रेट करण्याच्या हेतून जर आपण विचार केला तर मला वाटतं की आयुष्य अजून सुंदर बनणार आहे. सो मातृत्व हा सुद्धा त्या सुंदर, म्हणजे तो या वळणावरचा हॉर्न जो म्हणता ना, तर खरं तर हा वळणावरचा हॉर्नच आहे. म्हणजे हा पॉडकास्ट सुद्धा मला वाटतं की अशा अनेक जे DINK तुम्ही म्हटलात ना, तर या DINKचा विचार करत असणाऱ्या प्रत्येक कपलसाठी मला वाटतं की हा वळणावरचा हॉर्न खरंच ठरू शकतो. खरंच. थँक्यू सर, छान वाटलं. तर सर, जसं मी तुम्हाला म्हणालो, करिअर ओरिएंटेड लोक आहेत, त्यांना नोकरी करायची आहे, काम करायचं आहे, शिवाय बाळ पाहिजे, मूल व्हायचं आहे, त्यांना एक सल्ला काय द्याल की काम करणारी वर्किंग वुमन आहे, जी 22, 23, 25, 28 वर्षाची, आत्ताच तिचं करिअर सुरू झालंय, नोकरी करते आणि तिला बाळाला पण सांभाळायची इच्छा आहे, तर तिला तुमचा एक सल्ला काय असेल? माझा सल्ला असा असतो की कसं आहे, पहिली गोष्ट आपण म्हणतो ना की करिअर समजा आज तुम्हाला एका कंपनीमध्ये जॉब मिळालेला आहे. आता जी काही कंपनी तुम्हाला जॉब दिलेला आहे ना, तर ती कशासाठी दिलेलं आहे? तर तुमच्याकडे काहीतरी क्वालिटीज आहे, तुमच्याकडे काहीतरी टॅलेंट आहे, तुमच्याकडे काहीतरी स्किल आहे, म्हणून ती कंपनी तुम्हाला जॉबवरती घेते. जर तुमच्याकडे जर का काही अक्कल नसेल, तुमच्याकडे जर का काही टॅलेंट नसेल, तर ही कंपनी एकही दिवस तुम्हाला बेअर नाही करू शकत. याचा अर्थ काय? हु इज केपेबल? यू आर केपेबल. अँड इफ यू आर केपेबल देन वाय टू वरी? टाटा नाही तर बाटा जॉबला घेतील, एवढं काही चिंता करायचं आहे. बरोबर ना? दिस इज फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट असं आहे की तुम्हाला जर का करिअर करायचंच आहे, जॉब करतच आहात, तर मी म्हणत नाही की लगेच जॉब रेझिग्नेशन करा आणि पूर्ण फोकस प्रेग्नन्सीवरती करा. तर प्रेग्नन्सीमधलं 9 महिन्यांचा काळ सेलिब्रेट करता येणार आहे. पण हे करत असताना आज स्त्री खऱ्या अर्थानं आपल्या म्हणजे संपूर्ण देशाचा, संपूर्ण आर्थिकतेचा किंवा कुठल्याही घराचा एक कणा असते असं मी म्हणेन. कारण ज्या घरातली आई कणखर आणि खंबीर आहे, स्त्री कणखर आणि खंबीर आहे, ते घर, त्या घरातली मुलं, इव्हन तो समाज आणि तो देश सुद्धा कणखर आणि खंबीर असतो. सो स्त्रीला एक व्हॅल्यू आहे. सो मला असं वाटतं की संपूर्ण म्हणजे सर्वांची जबाबदारी पेलत असताना दिवसभर, मग ती स्वतःची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, घरची जबाबदारी, ऑफिसची जबाबदारी, एवढ्या अनेक जबाबदाऱ्या ह्या पेलत असताना पुन्हा गर्भसंस्कार करणं किंवा हा वेळ ह्या बाळाला देणं कसं पॉसिबल होईल? तर अशा प्रत्येक स्त्रीला मला सांगायचं की हे तुम्हाला सुद्धा हे शक्य आहे. कसं शक्य आहे? तर जे नॉन व्हॅल्यू ॲडेड वर्क तुम्ही करताय, तुम्ही आज जॉबला जातात ना, काही सॅलरी तुम्ही कमवतात ना, मग घरी आल्यानंतर घरातली धुणी, भांडी, झाडू, पोछा, स्वयंपाक, अशी जी नॉन व्हॅल्यू ॲडेड वर्क आहेत, आत्ता प्रायोरिटी काय? जर गर्भवती असाल तर पहिली प्रायोरिटी बाळ आहे. आणि अशा वेळेला जे नॉन व्हॅल्यू ॲडेड वर्क आहे ते तुम्हाला डेलिगेट करता येणार. बाळ तुम्हाला डेलिगेट नाही करता येणार, बरोबर, पण अशी नॉन व्हॅल्यू ॲडेड वर्क्स आहेत ती तुम्हाला डेलिगेट करता येतील. ती वर्क्स 4 पैसे एखाद्या मेटला द्या, कोणातरी एखाद्या बाईला द्या आणि अशी कामं डेलिगेट करा आणि जो काही वेळ वाचेल तो वेळ या बाळासाठी इन्व्हेस्ट करा. बरोबर. किती सोपा उपाय आहे, किती सोपा उपाय आहे. आणि खरंच जर असा विचार प्रत्येकाने केला तर एकतर वेळ वाचेल, महत्वाच्या गोष्टींवरती प्रायोरिटाईज, वेळ वाचेल, मातृत्व अनुभवता येईल आणि त्या मातृत्वामधला, त्या लहानपणाचा, त्या बाळाचा, सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येईल. खरंय, खरंय. सर आपण फायनान्शियल फ्रीडम बद्दल बोललो, तो अडथळा आपण थोडासा दूर करायचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंग बद्दल बोललो. आपण आता करिअर, जॉब करत असताना कसा प्रवास करायचा ते बघितलं. आता एक खूप महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे आपला फॅमिली सपोर्ट. आणि इंडियन सोसायटीमध्ये फॅमिली सपोर्ट सिस्टीम ही इतकी स्ट्रॉंग असायला हवी आणि ती आहे. ती ऍक्च्युली ते एक ऍडव्हान्टेज आहे. घरात आई बाबा असणं, आजी असणं, आजोबा असणं, हाकेच्या अंतरावर मामा मामी असणं,
मावशा असणं, हे सगळं एक ऍडव्हान्टेज आहे आपल्या इंडियन कम्युनिटीला, इंडियन सोसायटीला. बरोबर. पण त्याच या प्रेशरना, या कपल्सना प्रेशर यायला लागतं. कारण तुम्ही कुठल्याही एखाद्या फंक्शनला जाता, कुणालाही भेटता, किंवा साधं घरातही आजी म्हणते की आई म्हणते की मला आजी व्हायचंय, नातवंडाचं तोंड बघितलं की मी सुखात राहीन, लवकरात लवकर करा. तर ते इट्स फॉर गुड, पण त्याचं एक प्रेशर बिल्ड व्हायला सुरुवात होतं. तर या कपल्सना त्याची भीती वाटायला लागते की अरे नको, इतकं प्रेशर नको. कारण आपण एक साधं काम मनापासून करतो तेव्हा त्याचं आउटपुट खूप वेगळं असतं, पण तेच अंडर प्रेशर, बॉस काहीतरी म्हणतोय, फॅमिली काहीतरी म्हणते, तेव्हा जे काम करतो त्याचं आउटपुट थोडं बिघडतं. तसंच काहीसं यात होतं का? हो, आत्ताच्या परिस्थितीत काय आहे की पूर्वीच्या काळी लग्न लवकर व्हायची, त्यामुळे मुलंही लवकर व्हायचीत आणि लवकर सगळ्या गोष्टी व्हायच्यात. आता काय झालंय की करिअरच्या नावाखाली सर्वसाधारण 30 झाले, 35 झाले, 40 झाले तरी आज मुली किंवा मुलं दोघेही प्रेग्नन्सीसाठी डिले करतायत. आणि म्हणून तर मला वाटतं की डिले करतायत म्हणून इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम सुद्धा आज मोठा वाढलेला आहे. बरोबर. सो हे डिले झाल्यामुळे काय होतं की ऑब्विसली जे घरातले पॅरेंट्स आहेत त्यांना वाटत असतं आणि त्यामुळे त्यांचे एक्सपेक्टेशन्स येणार आहेत. सो मला वाटतं की करिअर, ज्या पद्धतीने मी करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन दिलेला आहे, त्या दृष्टिकोनातनं जर करिअर बघितलं तर मला वाटतं की यस, इझी आहे. मी तर म्हणेन आधी मुलांना जन्म द्या, म्हणजे तुम्ही नंतर फ्री झालात, पुन्हा तुम्ही तुमचं करिअर करायला रिकामे आहात. बरोबर. आणि घरात जर का आजी आजोबा असतील, अजून कोण इनलॉज असतील, खरं तर दोघांनाही म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत. जे एकटे राहतात त्यांच्या व्यथा वेगळ्या आहेत, म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीज मध्ये राहतात, ज्यांच्या घरातून कोणी नाहीये त्यांच्याही व्यथा वेगळ्या आहेत, आणि ज्यांच्या घरात आहेत त्यांनाही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे त्यांच्याही व्यथा वेगळ्या आहेत. खरं तर तुम्ही जर लिहून काढलं, शांत बसलात, जे नसतील तर काय होईल, आणि म्हणजे ज्यांच्याकडे आहेत त्यांनी विचारावं की हे जर उद्यापासून नसतीलच तर काय अडथळे येणार आहेत, काय प्रॉब्लेम्स येणार आहेत. खरं तर तिथं थोडंसं रिअलायझन होईल. आणि ज्यांच्याकडे नाहीयेत त्यांच्या व्यथा विचारा, मग तुम्हाला लक्षात येईल की नाहीये तर त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम्स आहेत. सो असणं हा काही प्रॉब्लेम नाहीये. खरं तर पूर्वीच्या काळी जसं जॉईंट फॅमिलीज होत्या, तर पती पत्नींना सेलिब्रेट करायला, दोघांना कुठे फिरायला जायचं तर घरातल्यांच्या म्हणजे काका काकू चुलते ह्या सगळ्या कन्सेप्ट होता, मग त्यांच्याकडे सोडून आरामात फिरायला जाऊ शकत होते. मग आज काय झालं, न्यूक्लिअर फॅमिलीमुळे कुठेतरी अडथळा आला. मग ह्या न्यूक्लिअर फॅमिली बनवल्या कोणी? बरोबर. सो आता हा जो काही डिले होत चाललेला आहे, या डिलेमुळे कुठेतरी निसर्गाची सायकल बिघडत आहे. आज आपल्या भारतामध्ये सध्याची परिस्थिती पाहिली तर लग्न जुळत नाहीयेत, मुलाला मुलगी मिळत नाहीये, आणि शेतकरी असेल तर अजिबातच मिळत नाहीये. म्हणजे अनमॅरिड अगदी 30-40 वर्ष झालं, 45 झालं, 50 झालं तरी अजून लग्न नाही, अशी अनेक लोक मी पाहतोय. सो कुठेतरी निसर्ग चक्र बदलतंय. त्यामुळे मला वाटतं की असा म्हणजे निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा निसर्ग चक्रातच आपल्याला चाललं पाहिजे. त्यामुळे हा विचार करायला नाही पाहिजे, आणि कुठेतरी आता फोकस या जर्नीवरती करायला पाहिजे. आणि हा एक आयुष्याचा भाग आहे, जसं मृत्यू हा आयुष्याचा एक भाग आहे, जन्म हा आयुष्याचा भाग आहे. सो जन्म आणि मृत्यूच्या मधलं हे जे काही डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे. तो येणारा वळण आहे, वळणावरचा हॉर्न जो आहे तो सावधगिरी, म्हणजे चांगल्या लोकांचे कन्सल्टेशन घेतले पाहिजेत, बोललं पाहिजे, वाचलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. कुठेतरी एखादी गोष्ट काहीतरी येते आणि कल्चरचा भाग बनून जाते असं नाही. तर आपण आपल्या संस्कृतीचा, आपल्या देशाचा, खरं तर भारतीय संस्कृती ही जगातली सर्वात श्रेष्ठ संस्कृती मानली जाते. मग ती विनाकारण मानली गेली का? काहीतरी या संस्कृतीमध्ये तथ्य आहे. मग त्याच्याकडं आपण जर का वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं तर मला वाटतं की अशा बाहेरून येणाऱ्या छोट्या छोट्या अशा गोष्टींचा तसा भारतीय लोकांवरती परिणाम नाही व्हायला पाहिजे. आज अनेक गोष्टीत बघतोय की पुन्हा लोक जुन्या कल्चरकडे वळतायत, जुन्या कल्चरकडे वळायला लागलेले आहेत. मग हे काय असतं की सायकल असते, हे टेम्पररी आहे. कल्चर जे काही इनबिल्ट आपल्याकडे निर्माण झालेलं आहे, थोडंसं मला वाटतं की प्रत्येकानं त्याच्याकडे बघितलं पाहिजे वेगळ्या दृष्टिकोनातनं. आणि जर तुम्ही हा वेगळा विचार केलात तर मला नाही वाटत की कोणाचं आयुष्य काही खडतर बनेल आणि कोणाच्या आयुष्यात काही त्रास होईल. प्रत्येक जण आपापल्या जागी आपलं आयुष्य सेलिब्रेट करू शकेल. खरं तर प्रत्येक माणसाला मिळालेलं आयुष्य हे जगण्यासाठी मिळालेलं आहे, बरोबर, सेलिब्रेट करण्यासाठी मिळालेलं. मग ते सेलिब्रेट केलं पाहिजे, ते जगलं पाहिजे. तसंच प्रेग्नन्सी सुद्धा आयुष्यातला एक भाग आहे, त्यामुळे तीही तशीच सेलिब्रेट केली गेली पाहिजे, ती अशी दाबून ठेवता येणार नाही. मी माझे काही मित्र बघतो जे बाहेर आहेत, US ला राहत आहेत किंवा अब्रॉड कुठेही बाहेर राहत आहेत, ते जेव्हा पण बोलतात तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने आढळते की अरे शुभम, तुझ्याकडे फॅमिली सपोर्ट सिस्टीम आहे,
आमच्याकडे बिलकुल नाही, कारण आम्ही तिकडे राहतोय. बरं. तेव्हा आपल्याला एखाद्या वेळेस नाही लक्षात येत की हे एवढं का म्हणतायत, कारण मी माझ्या आई वडील बायको आम्ही सगळे एकत्र राहतो आणि ते म्हणतात की अरे आई बाबा आहेत तुझ्या पाठीला तुला मदत करायला, आमच्या इथे कुणीच नाहीये. त्यावेळेला ते रिअलायझेशन होत नाही. पण जेव्हा आई बाबा गावाला जातात, घरात कोणी नसतं किंवा अगदी असं होतं की आता हे काम करायला आपल्याला सपोर्टला प्रश्न विचारायला पण कुणी नाहीये किंवा मदतीचा हात मागायला पण कुणी नाहीये, Exactly. तेव्हा ते लक्षात येतं की फॅमिली सपोर्ट सिस्टीम किती महत्वाची आहे. त्याचं प्रेशर न घेता जर तुम्ही त्याला जसं आपल्या इंडियन सिस्टीम ज्याच्यावर आधारित आहे, सोसायटी ज्याच्यावर आधारित आहे, तसंच जर घेतलं तर हा प्रॉब्लेम मे बी खूप अंशाने कमी होईल. नक्कीच. मी मध्यंतरी बिंग टुगेदर नावाचं काही कोर्स घ्यायचं. म्हणजे बिंग टुगेदर म्हणजे का, तर डिवोर्सेसचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तुम्ही जर पती पत्नींमधली भांडणं बघितली, वादविवाद पाहिले, तर ते वादविवाद असे क्षुल्लक कारणांवरून किंवा छोट्या छोट्या गोष्टी, असे काही वाद करण्यासारखे असे विषयच नाहीयेत. बरोबर. मेजॉरिटी जे काही डिवोर्सेस होत आहेत तुम्ही फार किरकोळ कारणावरून होत आहेत. मग मुळात ही कारणच का निर्माण होत आहेत? कारण एकमेकांकडे त्या दोघांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तो दृष्टिकोन एक बनवणं गरजेचं आहे. दोघांनी एका गोलवरती काम करणं गरजेचं आहे. हा विषय त्यांच्यापर्यंत नाही पोहोचलेला आहे आजपर्यंत. आणि हा विषय किंवा ते जर त्यांना पती पत्नींना जाणीव करून दिली, तर मला वाटतं की सासू सुनेची होणारी भांडणं असतील किंवा अनेक काही गोष्टींचे हे जे काही वादविवाद फॅमिलीमध्ये होणारे वाद आहेत, हे निघून जातील. सासू सुनेचं भांडण खरं तर तसं नाहीये. सासू ही सपोर्ट सिस्टीम आहे. बरोबर. आणि त्या पद्धतीने जर बघितलं, आता पूर्वीसारख्या सासू नाहीत राहिलेल्या की जे पूर्वीचे जे काही छळ केला जायचा, काय अजून काही गोष्टी आहेत. मला वाटतं की प्रत्येकानं थोडीशी मॅच्युरिटी दाखवली, समोरच्या व्यक्तीला थोडंसं अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला, तर ही भांडणं मिटतील आणि ही भांडणंच कुठेतरी चांगल्या नात्यामध्ये रूपांतर होतील, जे तुम्हाला मदत करतील, तुमचं आयुष्य चांगलं बनायला मदत करतील. खरंय सर, अगदी खरंय. तर सर, फॅमिली इज अगेन फॅमिली. आपल्याला 100% सपोर्टच मिळतो फॅमिलीतून आणि बघण्याचा अप्रोच आहे प्रत्येकाचा. बरोबर. पण त्यानंतर मी असे काही कपल्स बघितलेत किंवा काही माझे मित्र आहेत जे म्हणतात की अरे जे आजूबाजूला चाललंय आपल्या सोसायटीमध्ये, काही कुकर्म आहेत, काही रोज आपण न्यूज बघतो, काही त्रास होतोय, काही फ्रॉड आहेत, काही छळ होत आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्या बाजूला चालत असताना ज्याचा आपण एक अविभाज्य घटक होऊन गेलोय ऑलरेडी या सगळ्या सोसायटल प्रेशर आणि चक्राचा, तर अजून एका नवीन जीवाला त्याच चक्रव्यूहात टाकण्याची गरज काय? मी म्हणजे मला नाही बघवणार माझा बाळ किंवा माझा मुलगा माझी मुलगी एखाद्या प्रॉब्लेमला, या सोसायटीच्या प्रॉब्लेम्सना फेस करते आणि त्याला त्रास होतोय, तर मी त्यापासून लांब राहतो. तर ह्याबद्दल काय, म्हणजे हा एक आहे, हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. हसायला येतं. जे आपल्याकडे एक म्हण आहे, शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात. मला वाटतं की प्रत्येकानं जर कशी जबाबदारी टाळली, हे बदलायला पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं. मग बदलणार कोण? कोणीतरी पुढे झालं पाहिजे. बरोबर. आणि जसं आज मी गर्भसंस्कारांची जी काही चळवळ उभी केलेली आहे, माझं उद्दिष्ट काय की मला अनेक भारतरत्न घडवायचे आहेत, अनेक अशी, कारण माझं असं स्पष्ट मत आहे की ज्या घरातली आई चांगली आहे, ज्या आईनं गर्भात असणाऱ्या त्या बाळाला चांगला संस्कार दिलेला आहे, ते बाळ जन्माला आल्यानंतर चुकीचं काम करू शकत नाही. आणि मग उदाहरण म्हणून आपण स्वामी विवेकानंद पाहू शकतो, APJ अब्दुल कलाम पाहू शकतो, छत्रपती शिवाजी महाराज पाहू शकतो, छत्रपती संभाजी महाराज पाहू शकतो. सो हे संस्कारांची जी रीत आपली होती, बरोबर, ती संस्कार कॅरी फॉरवर्ड. सो आजचे जे काही आई वडील आहेत, ते तशा प्रकारचं संस्कार त्या बाळाला कितपत देत आहेत. बरोबर. मग आई वडिलांकडूनच ते बाळकडू त्या बाळाकडे जाणार नसेल, तर येणारी पिढीशी अशीच वागणार आहे. त्यामुळे तुम्ही जर असं म्हटलात तर ही दिवसेंदिवस डिटोरेट होऊन जाणार आहे. बरोबर. आणि हे थांबवायचं असेल तर ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. आणि आत्ताच जर का प्रत्येक पतिपत्नींनी योग्य, म्हणजे मी म्हणत नाही की 2 बाळांना जन्म द्या, 4 बाळांना जन्म, भले एकच द्या, पण ते एक बाळ असं बनवा की बस त्यासाठी डेडिकेटेडली फोकस करून वेळ जर दिला तर हवं तसं बाळ घडवता येईल, हवं तसं उत्कृष्ट काहीतरी परिवर्तन घडवता येईल. अनेक आज समाजातले अनेक लोक, समाजसेवक आपण पाहतोय की ज्यांनी स्वतःचं आयुष्य खर्चून संपूर्ण म्हणजे जगाला काहीतरी हेवा वाटेल असं कार्य केलेलं आहे. मग असं बाळ, म्हणजे असं कर्तव्य किंवा असं कार्य तुमचं बाळ का नाही करू शकणार? बरोबर. तुमचंही बाळ करेल. म्हणजे आणि जर का असं बाळ जन्माला आलं की जे उद्याचं भारतरत्न असेल, उद्याचं नोबेल विनर असेल, उद्याचं ऑलिम्पिक विनर असेल, तर खऱ्या अर्थानं आईवडिलांना मिळणारा तो प्राईड,
समाजाला मिळणारी ती, त्या बाळाच्या माध्यमातून समाजाला मिळणारी ती सेवा किंवा समाजामध्ये केलं जाणारं व्हॅल्यू ॲडिशन ही किती मोठी गोष्ट आहे. बरोबर. मग ही अपॉर्च्युनिटी आहे. बरोबर. मग ही अपॉर्च्युनिटी न पाहता बाळालाच जन्म न देणं हे कितपत योग्य आहे. बरोबर. म्हणजे हे असं झालं की तुम्ही जन्माला आलात आणि त्या दिवशी समजलं की जन्माला आलोय म्हणजे मृत्यू आहे. म्हणजे हे सत्य आहे ना. जन्माला आलात, मृत्यू आहे समजलं आणि मग निर्णय घेतला की नाही मला जन्मच नाही घ्यायचा, मी आजच मरतो. मग जन्माला आल्यानंतर तुम्ही जगताय ना, का जगताय? बरोबर. आयुष्य मृत्यू येईपर्यंत प्रत्येक व्यक्ती जगतोय ना, का जगतोय? मृत्यू हे जर अंतिम सत्य असेल आणि ते माहिती असेल तर मग तुम्ही का जगताय? बरोबर आहे. खरं हेही तसंच आहे की सुख आहे, आनंद आहे, हे कोणीतरी हे बदललं पाहिजे, त्याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. आणि मग हे माहिती असताना काहीतरी परिवर्तन घडू शकतं हे माहिती असताना बाळालाच जन्माला न घालणं हे कितपत योग्य आहे? बरोबर आहे. खरं आहे. कारण सध्याचा एकंदरीत विचार करता, सोसायटी बघता, प्रत्येकाच्या मनात एक भीती राहते की कसं फेस करणार माझं बाळ, किंवा जसं आपण म्हणालो, आणि त्याला शिवाजी जन्मावा तर बाजूच्या घरात. पूर्वीच्या काळी जेव्हा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्यावेळेचा काळ अनुकूल होता का? आजूबाजूला म्हणजे निजाम होते, आदिलशाह होता, औरंगजेब होते, परिस्थिती सगळी अशी वेढलेली होती. बरोबर. म्हणजे कुठेही खडकाळ म्हणतो ना, वाळवंटामध्ये एक हिरवगार त्या अंकुर उगावा आणि एका रोपट्यानं तिथे जन्म घ्यावा, हीच परिस्थिती त्यावेळेला होती. बरोबर आहे. निर्णय कोणी घेतला? आईनं घेतला. एक आई ठरवते की मला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं. म्हणजे हे बोलणं सुद्धा जिथे अशक्य होतं, का तर आजूबाजूचा प्रदेश काय होता तर सगळीकडे चारी बाजूनं वेढलं गेलेलं होतं. कुठेच आपलं स्वराज्य बनेल मला वाटत नाही की कोणाच्या डोक्यात सुद्धा हा विचार आला असेल. बरोबर. त्या अशा वाळवंट असणाऱ्या अशा त्या परिस्थितीमध्ये एक आई निर्णय घेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व जन्म घेतं आणि अवघा भारत, अगदी खूप मोठा प्रदेश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंडर बनतो. बरोबर. म्हणजे सुरुवात कोणीतरी ही सुरुवात केली पाहिजे. बरोबर. मला वाटतं की ऐकणारा जर त्याच्या डोक्यात असा विचार आहे ना, त्या प्रत्येकानं अशी सुरुवात करायला हरकत नाही. मी म्हणेन त्यांच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी आहे. कारण प्रॉब्लेम असतील तरच त्याची उत्तरं निर्माण होतात. प्रॉब्लेम नसतील तर उत्तरं मिळण्याचा प्रश्नच नाहीये. बरोबर. सो पहिल्यांदा आज ही जर तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर मी म्हणतो की ही संधी आहे, प्रॉब्लेम नाहीये. थोडंसं वेगळं बघा, ही संधी आहे. आणि आज जर का तुम्ही ही संधी ग्रॅब केली तर पुढच्या 400 वर्षानंतर तुमचं म्हणजे तुम्ही मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहणार. बरोबर. बरोबर आहे सर. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात पर्पज हवा, तो पर्पज शोधा, जेणेकरून या सगळ्या गोष्टी आणि असे विचार ज्यांच्या मनात येत आहेत, हु कॅन डू दिस बेटर दॅन देम, राईट? एक्झॅक्टली. खरंच त्यांनी असा विचार नक्की करायला पाहिजे. सगळ्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी का होईना या कॉन्सेप्टकडे, या एकंदरीत प्रोसेसकडे बघितलं पाहिजे. कारण ही एक प्रोसेस असणार आहे, खूप टप्पे जाणार त्याच्यात. तुम्ही नेहमी म्हणता एक प्रोसेस खूप महत्वाची आहे या एकंदरीत जर्नीमध्ये. तर खरंच त्या प्रोसेसमधनं सगळ्यांनी जायला पाहिजे आणि कुणीही लांब नाही राहता कामा. पण यानंतरही काही कपल्स असे असतात किंवा काहींचं प्रत्येकाचं मत आहे, शेवटी मत आपण नाही चेंज करू शकत, पण असे काही कपल्स राहतात की ज्यांचं मत आहे काही असू द्या, आम्हाला मूल नकोय, कितीही झालं तरी आम्ही कॅपेबल नाहीयेत आणि आम्हाला मूल नकोय. तर अशा कपल्सना सोसायटीमध्ये काही म्हणजे काही त्रास होऊ नये किंवा त्याबद्दल तुमचं एकंदरित काय मत? एकच गोष्ट मी ते सांगेन, निसर्गानं फक्त मानवाला नाही बनवलेलं, अनेक गोष्टी बनवल्यात. जसं आपण अनेक ॲनिमल्स पाहतो, माकड असेल, कुत्री असतील, मांजरं असतील. मानवानंच हा विचार का करावा? आज अनेक माकडं जन्माला येत आहेत ना, त्यांच्या आईवडिलांच्या माध्यमातून अनेक माकडांना जन्म मिळतो, अनेक ॲनिमल्सना अशा पद्धतीने जन्म मिळतो. त्यांनी हे निसर्गानं दिलेलं चक्र त्यांनी नाही थांबवलेलं, मग आपण का थांबवायचं? हा पहिला मुद्दा. सेकंड मुद्दा की जसं माकडानं त्याच्या बाळाला जन्म दिला तर त्याचं बाळ पुढं सर्वाईव्ह होतच ना. निसर्गानं त्याची जबाबदारी घेतलेली आहे, त्याच्यासाठी आजूबाजूला झाडं, फळं, फुलं, पानं सगळं काही निर्माण केलेलं आहे. मानवालाही तसं निर्माण केलेलं आहे. बरोबर. अगदी कोविड आला, कोविडमध्ये किती ॲनिमल्स मेले, तेही सर्वाईव्ह झालेच ना. बरोबर. सो निसर्गानं ती जबाबदारी घेतलेली आहे, तुम्हाला एवढी चिंता करायची गरज नाहीये. तुम्ही निसर्ग चक्राचा एक भाग आहात आणि तो जर का स्वीकारलात तर मला वाटतं की, आणि जाणीवपूर्वक जर ह्या काही गोष्टी केल्यात, राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस जर का तुम्ही फॉलो केली तर मला वाटतं की
खूप चांगलं परिवर्तन होणार आहे. सो घाबरण्यासारखं यात काहीच नाहीये. जर हे म्हणजे ज्यांना काही कळत नाही, आपल्यासारखी बुद्धी नाही, असे ते अॅनिमल्स आणि त्यांची बाळं सुद्धा जर सर्व्हाइव्ह होत असतील तर आपण तरी बुद्धिवंत आहोत, बुद्धी आहे आपल्याला, आपली बाळं पण निश्चित सर्व्हाइव्ह होणार आहेत, एवढा विचार करायची गरज नाही. खरंच गरज नाही. बरोबर आहे. म्हणजे जसं आपण बघितलं की एक मगाशी पण तेच सांगितलं, फायनान्शियल फ्रीडम झालं, फॅमिलीचा सपोर्ट झाला, या सगळ्या एक 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 स्टेप्स वेगवेगळ्या या प्रोसेसचा भाग आहेत. त्यांना अडथळे पार करत करत तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत यावं लागणार आहे. आणि तेव्हाच ते काहीतरी टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही म्हणल्यासारखं आहे. ते त्या प्रोसेस मधून गेल्याशिवाय तुमचा तो माइंडसेट बनणार नाही, त्याबद्दल तुम्हाला आपुलकी वाटणार नाही. आणि एकदा तुम्हाला ती जाणीव झाली, जसं तुम्ही मगाशी उदाहरण दिलं की स्वाती मॅडम तुम्ही म्हणालात की त्यांचं अगदी आयुष्य आणि अप्रोचच बदलला जेव्हा त्यांना ते पर्पज सापडलं, जेव्हा त्यांना ती जाणीव झाली. देव करो आणि सगळ्यांना असं पर्पज सापडो. त्याबद्दल म्हणजे खरंच छान प्रोसेस तुम्ही समजावून सांगितली सर. आता आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया. काही मित्रांकडनं, काही फॅमिलीकडनं आलेले काही प्रश्न आहेत माझ्याकडे आणि मी ते तुम्हाला आज विचारतोय. तर पहिला प्रश्न आहे सर, फार भन्नाट आणि मजेशीर प्रश्न आहे. हम दो हमारे दो की इथेच बस? सो जसं मी सांगितलं, हम दो हमारे दो राहू दे, पण एक तरी असावं, पण ते असं असावं की जे आई वडिलांचं आणि देशाचं नाव उत्कृष्ट बनवेल. सो 2 मध्ये वेळ घालवण्यापेक्षा एकावरती जरी फोकस केला, मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो, पण ती देशाचं प्रतिनिधित्व करेल किंवा भारतरत्न बनेल असा विचार करून त्या एकावरती फोकस करायला हरकत नाही. छान सर. बाबा होण्यासाठी माझ्या बँक बॅलन्स मध्ये किती शून्य पाहिजे? बाबा होण्यासाठी एक चांगली मानसिकता हवी. शून्य असोत किंवा नसोत ते केव्हाही कमवता येतील, ते केव्हाही पुढचे बॅलन्स कमवता येईल. एक चांगली संतती मिळाली तर संपत्ती केव्हाही बनवता येईल. चांगली संपत्ती असून चांगली संतती नसेल तर त्या संपत्तीला काही अर्थ नाही. बरोबर आहे. मी लहानपणी आई वडिलांना खूप त्रास दिलाय म्हणे, मग माझं बाळ देखील मला असाच त्रास दिला तर? हरकत काय, त्या त्रासात सुद्धा एक मजा असते. मी 23 वर्षांची आहे, मी चांगली आई होऊ शकते का? का नाही, अगदी 100%. आई बाबा बनण्यासाठी 3 गोष्टी ज्या नक्की असायलाच हव्यात माझ्या, ते म्हणजे पहिलं पर्पज, दुसरं तुमचं त्या बाळाशी अटॅचमेंट, पर्पज घेऊन अटॅचमेंट, आणि तुमच्या दोघांचं चांगलं रिलेशन्स, म्हणजे मेंटली फिजिकली ऑल वे मध्ये तुम्ही दोघे 2 नाही तर दोघे 1 म्हणून या बाळांसाठी पाठीमागे उभारलं पाहिजे. माझ्या होणाऱ्या बाळाला कोणीतरी विचारतंय की माझ्या होणाऱ्या बाळाला आर्मीमध्येच पाठवायचंय मला, पण मला कुणाचाच पाठिंबा नाही. गरजच नाहीये कोणाच्या पाठिंबाची. आज युट्यूब युनिव्हर्सिटी आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहेत, आणि नॉलेज असेल म्हणजे नॉलेज कुठूनही घेता येईल, आणि नॉलेज दिलं तर मला वाटत नाही दुसरा कोणाचा पाठिंबा असायची गरज आहे. बरोबर आहे सर. म्हणजे तुम्ही स्वतःच्या जीवावरती काही करू शकत नाही. आजच्या युगात तर अजिबात गरज नाही. बरोबर आहे. पूर्वी एकलव्य द्रोणाचार्यांचा पुतळा बनवून धनुर्विद्या शिकू शकले. बरोबर आहे. सो तुमचा विश्वास पाहिजे, बस तुम्हाला करता येईल. बरोबर आहे. एक सल्ला नवीन लग्न झालेल्या जोडप्याला तुम्हाला द्यायचा असेल तर? आयुष्य सुंदर आहे आणि रिलेशनशिप मध्ये म्हणतात ना की विश्वास खूप महत्वाचा असतो. नवीन जोडप्याला एवढंच सांगेन की जसं मी आधीही सांगितलं की LKG to PhD बरेचदा आपल्याला काही शिकवलं गेलेलं नाही, नातं कसं चांगलं उत्कृष्ट बनवायचं. त्यामुळे अनेक कोर्सेस असतात, जसं मी बिईंग टुगेदर घेत होतो. सो अनेक काही लोक हे कोर्सेस घेत असतात. तर खरं तर नातं चांगलं कसं बनवायचं याविषयी काही कार्यशाळा मिळाल्या तर त्यांनी आवर्जून कराव्या, जेणेकरून नातं चांगलं टिकेल आणि बहरेल सुद्धा. ओके सर, एक पुस्तक जर तुम्हाला रिकमेंड करायचं असेल जे सगळ्यांनी वाचलं पाहिजे आणि त्या मातृत्वाबद्दल, त्या पॅरेंटिंग बद्दल एक आपुलकी आणि प्रेम जिव्हाळा तयार करण्यासाठी, तर ते काय असेल? कुठलं पुस्तक तुम्ही रिकमेंड कराल? मला रिलेशनशिप वरती एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक माझ्या आयुष्यात मला जे आवडलं ते म्हणजे 5 लव्ह लँग्वेज. ठीक आहे. तर सर आजचा एवढी छान चर्चा आपली सुरू आहे आणि आपण एक टप्पा पार केलाय, तो म्हणजे DINK माइंडसेट. ते आता आपण फॅमिली प्लॅनिंग बद्दल पर्यंत पोहोचलोय, ज्याच्यामध्ये आपण बोललो की त्या माइंडसेट पासून त्याला ओव्हरकम करून मूल जन्माला घालण्यासाठी आपण कसे तयार होऊ शकतो एक कपल म्हणून. पण इथेच थांबत नाही आपण, आपल्याला पुढचा टप्पा पण तुमच्यासोबतच सगळ्यांसमोर एक्सप्लोर करायचा आहे, तो म्हणजे गर्भसंस्कार.
कारण एकदा तुमचा माइंडसेट तयार झाला, तुम्ही तयार आहात नवरा बायको म्हणून, तुमचं कुटुंब तयार आहे बाळ जन्माला घालण्यासाठी, पण त्यानंतर येणाऱ्या अडीअडचणी खूप वेगळ्या आहेत आणि त्यांना कसं हँडल करता येईल, आणि त्यात तुम्ही गर्भसंस्कार चॅलेंज आणि या सगळ्या गोष्टींचे एक्सपर्ट आहात. तर आपण हा पॉडकास्ट असाच पुढच्या एपिसोडमध्ये कंटिन्यू करूया आणि त्यामध्ये आपण गर्भसंस्कार आणि बीजसंस्कार या विषयावरती एक सविस्तर छान चर्चा करूया. नक्कीच. तर सगळ्यांना सांगतो, पुढचा एपिसोड बीजसंस्कार आणि गर्भसंस्कार या विषयाला धरून असणार आहे आणि सर आपल्यासोबत परत पुढच्या एपिसोडमध्ये पण येणार आहेत. तर स्टे ट्यून, पुढचा एपिसोड नक्की पहा. थँक्यू.